हल्ली मोबाईलवर एवढे ॲप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. घारी शिवारात मृत अवस्थेत बिबट्याचा बछडा आढळल्याने खळबळ. कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली असून वन विभागाने तातडीने धाव घेत पुढील कार्यवाही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देरडेकडे रस्त्यावरील विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेती क्षेत्रात एक अंदाजे 5 महिन्याचा मादी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडलेले आढळून आले. शेतात कामासाठी गेलेल्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांनी कोपरगाव वनविभागाचे पथक घटनास्थळी पाठवले. वनरक्षक निकिता पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र बिबट्यांच्या भांडणात जखमी होऊन सदर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोहेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले आहे. या शवविच्छेदन अहवालानंतरच बछड्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. या कारवाईवेळी वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घारी आणि देरडे कोल्हाळे परिसरात ऊस क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र अशा प्रकारे पिल्लाचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र अजूनही बिबटे परिसरात असून वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.